नंदुरबारात आदिवासी आश्रमशाळेतील हैवानियत, मुख्याध्यापकाचा 8वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, जीवे मारण्याची धमकी। शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाचा क्रूर आणि हैवानी चेहरा समोर आला आहे। इयत्ता 8वीत शिकणाऱ्या एका अबोध विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न केला। ही संतापजनक आणि रक्त गोठवणारी घटना नंदुरबार जिल्ह्यातील तलाई गावातील शासकीय आश्रमशाळेत घडली आहे। विद्यार्थिनीने धैर्याने आई-वडिलांना हे सर्व सांगितले। त्यानंतर धडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि वसतिगृहाची व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर गंभीर आरोप आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मुख्याध्यापक रायसिंग वसावे याने विद्यार्थिनीला एकटे गाठून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला। अत्याचारानंतर तिला कुणाला सांगितलेस तर जीव घेईन अशी भीषण धमकी देऊन तोंड बंद ठेवण्यास भाग पाडले। पण विद्यार्थिनीने घरी जाऊन आई-वडिलांना हे सर्व उघड केले। आई-वडिलांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आणि गुन्हा नोंदवला। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। वसतिगृहाची व्यवस्थापिका मालती पाडवी हिनेही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे, ज्यामुळे तिच्यावरही गुन्हा दाखल झाला। या घटनेने आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांचं भविष्य घडवायचे असते, ते स्वतः हैवान बनून अबोध मुलींना बळी ठरवत असतील तर समाजाची नैतिकता कुठे आहे? आदिवासी भागातील शाळांमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत, ज्यामुळे मुलींच्या शिक्षणावर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या नराधम शिक्षकांच्या कृत्याने विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाबाबत भीती निर्माण होत आहे। आदिवासी संघटनांमध्ये या घटनेचा तीव्र निषेध होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। अशा हैवानांना फाशीची शिक्षा द्या अशा घोषणा आता गावोगावी ऐकू येत आहेत। पोलिसांनी या प्रकरणाची तपास सुरू केला असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती आहे। पण हा एकच प्रश्न नाही, आदिवासी आश्रमशाळांमधील मुलींची सुरक्षा कशी सुनिश्चित करणार? सरकारने याबाबत कठोर धोरणे राबवावीत, अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत। ही बातमी वाचून तुमच्याही रक्ताचे उकळ्या फुटत असतील तर या हैवानियत विरोधात आवाज उठवा।